आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. शाळा सकाळी तर शिष्यवृत्ती परीक्षा दुपारी का? शासन, प्रशासन व शिक्षण विभाग आज बहुजन मुक्ती पार्टीचा सवाल. यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आज शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे. सदर परीक्षाचे वेळापत्रक 11 ते 12:30 व 2 ते 3:30 आहे. तर शिक्षण विभागाच्या वतीने सध्या जिल्ह्यातील तापमान जास्त असल्यामुळे शाळांचे सकाळचे सत्र सुरू केले आहे. परंतु शिष्यवृत्ती परीक्षा मात्र दुपारी का, असा सवाल बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने विमोद मुधाणे यांनी शिक्षण विभागास केला आहे. दारव्हा येथे काही शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र ज्या ठिकाणी दिले आहे त्या ठिकाणी 3 पत्राच्या रूममध्ये आहे. आज जिल्ह्यातील तापमान 44 ते 45 डिग्री सेल्सिअस असून एवढ्या तापमानामध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची कशी, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांनाही पडला आहे. त्यामुळे अशा परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांच्या जीवितवास काही झाल्यास याला जबाबदार शिक्षण विभाग असेल. यापुढे अशा परीक्षा घेताना शासन, प्रशासन व शिक्षण विभागाने विचार करून घेण्यात याव्यात, असे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने विमोद मुधाणे, बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे शासन, प्रशासन व शिक्षण विभागास कळविले आहे. दारव्हा येथून आमच्या प्रतिनिधीची रिपोर्ट. पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. कोण आहे? रोल नंबर कोणता? अक्षरा चव्हाण. 1 मिनिट थांबा. इकडे नाही जात का? ओके. मी विमोद मुधाणे, बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम. मी सध्या उभा आहे अभ्यासा शाळेच्या समोर दारव्हा येथे, आणि हे शिष्यवृत्ती परीक्षेचं सेंटर आहे. आणि या ठिकाणी जे सेंटर दिलेलं आहे या सेंटरच्या 3ऱ्या माळ्यावर अत्यंत तप्त असं पत्र्याच्या रूम आहेत. आणि त्या ठिकाणी अत्यंत ऊन मुलांना लागत आहे. आणि शासनाला सुद्धा माझा हा प्रश्न आहे की आपण 44-45 डिग्री सेल्सिअस तापमान सध्या यवतमाळ जिल्ह्यातलं आहे, आणि ही परीक्षा आपण 2 दिवसामध्ये सुद्धा घेऊ शकला असता, जेणेकरून तुम्ही 9 ते 11 या कालावधीमध्ये सुद्धा घेऊ शकला असतात. परंतु आपण ही परीक्षा एकाच दिवसामध्ये आटवत आहात. ही शिष्यवृत्ती परीक्षा घेत असताना कोणतेही निकष आपण पाहिले नाही. उन्हाचा तडाखा असताना एकाच दिवसामध्ये परीक्षा आटपण्याचं हे काम असं का? कारण 11 ते 12:30 पर्यंत एक पेपर आहे आणि दुसरा पेपर हा 2 ते 3:30 पर्यंत आहे. अशा तप्त अशा उन्हामध्ये एकाच दिवशी परीक्षा आटपण्याचं काय कारण, असा माझा शासनाला प्रश्न आहे. आणि अशा काळामध्ये आपण शाळेला सकाळून शाळा घेता आणि दिवसभर मात्र परीक्षा ठेवता, हे चुकीचं धोरण शासनाचं दिसून येत आहे. त्यामुळे मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने शासनाला
मागणी करतो आहे की अशा पद्धतीच्या परीक्षा घेऊन जीवघेणे प्रसंग विद्यार्थ्यावर आणू नये आणि यामध्ये काही विद्यार्थ्यांना झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार शासन असेल.